अचानक पाऊस आला, त्याच्यामुळे महापूर आला. त्याच्यामुळे अजूनपर्यंत माझी वय उड गेली. त्याच्या अजूनपर्यंत इतका पूर आलेला नव्हता दादा. काय ग, घरामध्ये इतका खर्च आहे, विचारू नका. शेतीवर उदरनिर्वाह आहे, काय करायला पाहिजे आम्ही. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय. आता मी पारोळा तालुक्यातल्या शेळावे गावाच्या परिसरामध्ये आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकतात, ही जी चिखली नदी आहे, चिखली नदीला अतिवृष्टीमुळे मोठा पूर आलेला होता आणि या पुराचं पाणी नदीच्या आजूबाजूला काठावर असलेल्या शेतांमध्ये घुसलं आणि त्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. जळगाव जिल्हा हा प्रामुख्याने कापसाच्या लागवडीसाठी ओळखला जातो. कापूस या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं प्रमुख नगदी पीक आहे. याच पिकावर संपूर्ण खरीप हंगाम हा शेतकऱ्यांचा अवलंबून असतो. परंतु जळगाव जिल्ह्यात जी काही अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. तुम्ही दृश्यांमध्ये बघू शकता, चिखली नदीकाठी असलेलं हे कापसाचं शेत पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय. पुराच्या पाण्यामुळे कापसाचं पीक जे आहे ते पूर्णपणे जमीनदोस्त झालेलं आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांवरती आता आत्महत्येचीच वेळ आलेली आहे का, असं प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारलेली होती, त्यामुळे शेती पिकं जी आहेत ती धोक्यामध्ये आलेली होती. परंतु त्यानंतर पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांचा काहीसा जीवात जीव आला. परंतु गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी आपल्या सोबत शेतकरी आहेत, या शेताचे मालक आहेत. आपण त्यांनाच विचारूया की त्यांचं नेमकं कसं नुकसान झालंय. काका, तुमचं नाव काय आहे आणि किती शेत आहे तुमचं या ठिकाणी? सुरेश दशरथ पाटील. शेत आहे 7 एकर. 7 एकर होतं. हो. आणि नेमकं कधी पाऊस पडला, काय तुमचं नुकसान झालंय? येसफोर हे झालेलं आहे नुकसान. येसफोर आज अचानक पाऊस आला, त्याच्यामुळे महापूर आला. त्याच्यामुळे अजूनपर्यंत माझी वय उड गेली. त्याच्या अजूनपर्यंत इतका पूर आलेला नव्हता दादा. काय ग, घरामध्ये इतका खर्च आहे, विचारू नका. शेतीवर उदरनिर्वाह आहे, काय करायला पाहिजे आम्ही. घरात कोण कोण असतं काका तुमच्या? घरात 2 सुना, सगळं 12 जणांचं कुटुंब आहे साहेब. काय करायला पाहिजे ते सांगा आता तुम्ही. शेवटी काय उपास मारायची पाहिजे, कर्ज फिटणार नाही. कर्ज काढून सगळं बियाणं टाकलेलं होतं. किती खर्च आलाय आतापर्यंत? आतापर्यंत 40 ते 50,000 रुपये खर्च आलेला आहे साहेब. काय करायला पाहिजे आम्ही ते सांगा तुम्ही. आता निसर्गाने असं केलं. साधारण काय मागणी असेल तुमची? आम्हाला काहीतरी मिळायला पाहिजे ना. हे तुम्हाला दिसून राहिलं साहेब, समोर परिस्थिती काय येतं. काय करा, कसं काय उदारनिर्वाह होईल, लोकांचे कर्ज कसं पिटेल, देणदारी कसं पिटेल, सोसायटी काढलेली, हे काढलेले, लोकांपासून पैसे उचलवायला घेतले. काय करायला पाहिजे. ही बाई पण रडून राहिली. आम्ही 4 दिवसापासून जेवण नाही करून राहिलो. शेतामध्ये आता झाड वरती उभी करायचा विचार चालू होता आमचा, पण निसर्गाने आणखी वरती हे केलं. काय करायला पाहिजे ते सांगा साहेब बाबा तुम्ही. आता पंचनामे झाले का काय? आता काल बोललो तुम्ही पंचनामा करायला येतो, मध्ये येतो. अजून आलेले नाही साहेब. मी त्यांना सांगितलं, माझा गट नंबर हे दिला, शेतात हे बी दिला आम्ही, तरी अजून आलेले नाही. आपण बघू शकतो या शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान जे आहे ते पुराच्या पाण्यामुळे झालेलं आहे. मावशी, तुमचं पण या ठिकाणी नुकसान झालेलं आहे का? किती कापूस लावला होता? आम्ही पण 5 सैल्या लावला, त्या पुरा नुकसान झालं आमचं पण. आता भरपाई द्यायला पाहिजे आम्हाला सरकार. पूर्ण कापूस होता शेतात? पूर्ण. घरात कोण कोण असतं तुमच्या? आम्ही 4-5 जण आहे ना घरात. आणि शेतीवरच उदरनिर्वाह? शेतीवरच आहे आमचं. कापसाचं नुकसान झालं? हा, कापसाचं झालंय. पंचनामे तुमचेही झाले नाही? नाही, कोणी झालं नाही अजूनपर्यंत. आता भरपाई द्यायला पाहिजे ना मग आम्हाला. पूर्ण कापूस खराब झाला? हा, खराब झाला, पूर्ण झोपून गेला ना. बघून घ्या तुम्ही, तिथं पहा तुम्ही, तिथं पूर्ण झोपून गेलाय, काहीच नाही. किती क्षेत्र आहे तुमचं शेतीचं? सर्व क्षेत्र आमचं 7 एकर आहे ना. 7 एकर. पूर्ण कापूस? हा, पूर्ण कापूस लावलाय. पूर्ण हंगाम वाया गेला? हा, पूर्ण हंगाम वाया गेला. आता काय करायचं? साधारण किती खर्च आतापर्यंत तुम्हाला लागलेला? तरी 50-60 हजार लागले असतील ना, सगळं मजुरी पकडून. मग अतिशय विदारक परिस्थिती या ठिकाणी शेतकऱ्यांची आहे. पुराच्या पाण्यामुळे त्यांचा संपूर्ण हंगाम जो आहे तो हातून निघून गेलेला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत हात उसनवारीने असेल, विकास सोसायटीकडून घेतलेलं कर्ज असेल,
त्यातून या शेतकऱ्यांनी भाग भांडवल उभं केलेलं होतं, बी बियाणं या शेतामध्ये टाकलेलं होतं. परंतु पुराच्या पाण्याने त्यांचा पूर्ण हंगाम जो आहे तो हातून निघून गेलेला आहे. आता राज्य सरकारने या भागामध्ये तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. चिंतेची बाब म्हणजे पूर येऊन आता 2 दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटलेला आहे, परंतु तरीही महसूल यंत्रणा या शेतात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी बांधावर आलेली नाही. ही मोठी शोकांतिका या निमित्ताने म्हणावी लागत आहे. आता या नुकसानग्रस्त भागात पंचनामे कधी होतील आणि या शेतकऱ्यांना मदत कधी मिळेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मी प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव.